नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं बिंग वुमनच्या या एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये पण आपण आज वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. आज या स्टुडिओत आल्या आहेत डॉक्टर वैजयंती पटवर्धन, ज्या सिनियर गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि गेली 30 वर्ष त्यांचं मॅटर्निटी हॉस्पिटल त्या चालवत आहेत. गेली 15 वर्ष त्या हिलिंग स्पेस नावाचं सेंटर चालवतात आणि त्यामध्ये मॅडम नातेसंबंध, वैवाहिक समस्या, लैंगिक समस्या याविषयी समुपदेशन करतात. तर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहे नातेसंबंधातील काय काय समस्या येऊ शकतात. तर मॅडम स्वागत आहे तुमचं. मला धन्यवाद रोहिणी, मला इथे बोलावल्याबद्दल. नाही, तुम्ही आलात हेच आम्हाला हा वेगळा विषय लोकांपर्यंत घेऊन जायचा होता, त्यामुळं आम्ही अगदी ठरवलेलंच होतं की तुमचं इंटरव्ह्यू आपण घेणार आहे. तर आत्ताच्या काळात नातेसंबंधामध्ये काय काय समस्या येऊ शकतात? एकूणच आपण जर समाजाची रचना बघितली तर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे आपण गेल्या 20-25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेले दिसतात. हो. आणि त्या शहरीकरण असेल किंवा वाढती लोकसंख्या आहे, शिक्षण आहे, बायकांचं करिअर आहे, तर या सगळ्या कारणांनी समाजाची एकूणच रचना बदलली. आणि त्या बदललेल्या रचनेमध्ये अर्थातच प्रत्येक नातं हे सुद्धा बदललेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जसं आई वडील आणि त्यांची मुलं यांचं ज्या प्रकारचं नातं होतं त्यामध्ये खूप आदर होता, काही वेळेला भीती पण असायची आणि एक डिस्टन्स त्यांच्यामध्ये असायचं, ज्याला जनरेशन गॅप नावाचं एक गोंडस नाव देऊन आणि आपण ते ऍक्सेप्ट पण करायचो. तीच गोष्ट पती पत्नीचं नातं किंवा मित्रमैत्रिणीचं नातं याही मध्ये होती. गेल्या 10 वर्ष 15 वर्षाच्या काळामध्ये जी सामाजिक स्थित्यंतर झाली यामुळे प्रत्येक जण हा तणावग्रस्त आहे. बरोबर. वेळेची सगळ्यांकडेच खूप कमतरता आहे. घड्याळाच्या काट्याबरोबर आपण प्रत्येक जण धावतो आहोत. काहीतरी अचीव्ह करायचंय, टार्गेट, गोल, उद्दिष्ट याच्या मागे नवरा बायको प्रत्येकच व्यक्ती धावताना दिसते आहे. आणि अर्थातच या सगळ्याचा दृश्य परिणाम हा प्रत्येक नातेसंबंधावर झाला आहे. एकूणच आपल्या समाजामध्ये आता युनिटरी फॅमिलीज किंवा विभक्त फॅमिलीचं प्रमाण दिसतं आणि म्हणून आत्ताचं जे कुटुंब आहे ते पती पत्नी आणि त्यांचं एक किंवा जास्तीत जास्त 2 मुलं एवढंच आहे. आणि त्या कुटुंबामध्ये बाकी नातेवाईकांना फारशी जागा बऱ्याचदा नसते, विशेषतः शहरी भागांमध्ये, सुशिक्षित समाजामध्ये. आणि त्याचा परिणाम हा वैवाहिक आणि पर्सनल रिलेशनशिपवरती खूप जास्ती झालेला आहे. म्हणूनच आपण रोज पेपरमध्ये वाचतो, आपल्या आसपास बघतो, अगदी आपल्या नात्यात सुद्धा कमीत कमी 1-2 तरी घटस्फोटाच्या केसेस ह्या आपल्यापर्यंत आलेल्या असतात. किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही किंवा त्या दोघांमध्ये काहीतरी बेबनाव चालू आहे असंही आपल्याला माहिती असतं. तेव्हा एकूणच नातेसंबंध हे खूप तणावलेले आहेत आणि त्यांच्यामधनं वैयक्तिक आयुष्यावरती सुद्धा ताण प्रत्येकाच्या वाढत आहे. आणि म्हणून या नात्यांमधला जो काही तणावाचा भाग आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि तो कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का, हे मला वाटतं आज प्रत्येकाने लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या ज्या म्हणजे नातेसंबंधातल्या ज्या बदललेलं जे रूप आहे ते लग्न झाल्यानंतर म्हणजे वैवाहिक समस्या आणि हे दोन्ही तुम्ही म्हणजे मार्गदर्शन करता. आता आपण म्हटलं जसं की विवाह संस्थेचा इतिहास जर आपण बघितला तर मुळामध्ये लग्नाची संकल्पनाच यासाठी आली होती की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष यांचे शारीरिक संबंध येण्यासाठी एक समाज मान्यता त्याला लागते आणि ती विवाहाच्या स्वरूपात असायची. आणि म्हणून लग्न करणं ही गोष्ट एक सर्वमान्य होती. आणि तो एक मी म्हणेन की धार्मिक त्याला एक स्वरूप जरी दिलं असलं तरी ती मोर दॅन धार्मिकतेपेक्षा सामाजिक आणि वैयक्तिक अशी ही रूढी म्हणून आपल्या समाजामध्ये दिसते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जे काही बदल झाले त्यामध्ये सामाजिक बदल झाले, स्त्री पुरुष एकत्र काम करू लागले, एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि त्यामुळे विवाह बाहेरच्या नात्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची जवळीक निर्माण होऊ लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की समाजामध्ये आपल्याला विवाहाशिवाय
लैंगिक संबंध येणं ही गोष्ट सर्रास आपल्याला दिसायला लागली. मी तुम्हाला साधं उदाहरण देईन की शाळांमध्ये आमची जी स्त्रीरोग तज्ञ संघटना ती म्हणजे साधारण 95 सालपासून आम्ही शाळांमध्ये जाऊन मुलींना लैंगिकतेविषयी शिक्षण देणं हा एक शाळेच्या उपक्रमांचा भाग होता. तर सुरुवातीला म्हणजे 2000 साली वगैरे आम्ही जे मुलींना सांगायचो मासिक पाळी येते म्हणजे काय होतं, मुलांची मैत्री करताना काय करायला पाहिजे, त्यावेळेला मुली लाजायच्या किंवा आपल्या ज्या वर्ग शिक्षिका असतात त्यांच्यासमोर काही बोलायला सुद्धा त्यांना भीती वाटायची, घाबरायची, लाज वाटायची. गेल्या काही वर्षांमध्ये मी असं म्हणेन की शाळेच्या मुली यांना आम्ही जे सांगायला जातो ते सगळं ऑलरेडी माहिती असतं. आणि असे अनेक सर्वे झालेले आहेत की ज्यामध्ये हे उघड झालेलं आहे की ॲडोलेसंट किंवा जे किशोरवयीन मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये सुमारे 70 ते 80% मुलं मुली ही ऑलरेडी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुद्धा त्यांची सुरू झालेली असते. आणि त्यामुळे लग्न आणि लैंगिक संबंध हे जे एक समीकरण होतं आपलं सामाजिक समीकरण त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेत. आणि त्याचाच दृश्य परिणाम हा अर्थातच समाजामध्ये ज्या गरजा असतात त्याच्यावर आधारित कायदे पण होतात. आणि म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप जे गेले 5-10 वर्षामध्ये खूप प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे लग्नाशिवाय एखादा स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या सोबत राहतात ही गोष्ट पूर्वी समाज मान्य करत नसे, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आणि आता कायद्याने सुद्धा या गोष्टीला, जे पूर्वी कायद्याची काही बंधनं नव्हती ती सुद्धा आता बदलली आहेत. कारण त्या संदर्भातले कायदे आपल्याकडे या रिलेशनला अवैध मानत नाहीत आणि काही राईट्स हे त्यामध्ये सुद्धा दिले गेलेले आहेत लग्नासारखे. आणि त्यामुळे एकूणच लिव्ह इन रिलेशनशिप, काही दिवसापुरती रिलेशनशिप, ओपन रिलेशनशिप, क्लोज रिलेशनशिप आणि लग्न अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नातेसंबंधामध्ये स्त्री आणि पुरुष हे आपल्याला आढळून येतात. आणि मग ह्यातूनच ताणतणाव निर्माण होतात. यातून ताणतणाव होतो. कारण आपण किती जरी म्हटलं तरी सामाजिक मान्यता, कायदेशीर मान्यता आज लिव्ह इनला आहे, परंतु समाजाच्या दृष्टीने लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा पुरेसा बदललेला नाही. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये चोरटेपणा येतो. आणि तो चोरटेपणा आला की त्याच्यातनं इतर प्रकारच्या गुंतागुंती उद्भवण्याची खूप शक्यता असते. बऱ्याचदा अशा नातेसंबंधांच्या मागे काही वेगळं उद्दिष्ट असतं आणि त्याच्यातनं जोडीदाराची फसवणूक होणं अशासारखी गोष्टी पण घडतात किंवा काही गुन्हे पण घडू शकतात. आणि त्यामुळे त्याची कायदेशीर बाजू ही सुद्धा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे की जो माहिती करून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय आहेत कायदे? म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पूर्वी अवैध असंच त्याचं नाव होतं. आता कायदा त्याला अवैध संबंध मानत नाही. हे फ्रीडम कायद्याने आज प्रत्येकाला दिलंय. जी व्यक्ती सुजाण आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याच्यावरती कोणीही कोणाबरोबर राहणं या गोष्टीला बेकायदेशीर आता मानलं जात नाही. आणि यामधनं जर एखाद्या अपत्याचा जन्म झाला तर त्याला पण त्याच्या वडिलांच्या किंवा त्या वडिलांच्याच प्रॉपर्टीतला किंवा त्याच्या पोषणासाठी येणारा जो काही खर्च आहे त्याची तरतूद सुद्धा आता या कायद्याद्वारे केली गेली आहे. आणि हे काही बदल आहेत त्याच्यामध्ये. आता वैवाहिक समस्यांमध्ये एक तर येतं की विवाह बाह्य संबंध, हा एक फार महत्वाचा मुद्दा सध्या आपण सिरियलमध्ये सुद्धा, प्रत्येक सिरियलमध्ये 1 किंवा 2 विवाह बाह्य संबंध दाखवले जातात. म्हणजे त्याचा काही परिणाम होतो असेल समाजावरती? आणि असे किती आहेत, म्हणजे प्रमाण किती आहे? आता ह्या गोष्टी अजूनही मी म्हटल्याप्रमाणे थोड्या चोरूनच चालतात. आणि त्यामुळे त्याच्यावरती एक्झॅक्ट सर्वे किंवा आकडेवारी आपल्याला खात्रीलायक सांगता येत नाही. पण मी म्हणेन की याचं प्रमाण भरपूर आहे. ते काही काळापुरते असू शकतात, काही वेळेला लॉंग लास्टिंग पण असतात. तर ते प्रत्येक त्या संबंधामध्ये ज्या अडकलेल्या 2 व्यक्ती आहेत त्यांच्यावर अवलंबून असतं. पण इथे महत्वाचा मुद्दा रोहिणीताई मला असं वाटतं की वैवाहिक नात्यामध्ये तुम्ही कोणाबरोबर तरी तुमचं लग्न झालेलं आहे आणि अशा वेळेला विवाहबाह्य संबंधात तुम्ही अडकता तर त्यावेळेला मात्र त्यातनं खूप प्रकारच्या गुंतागुंती उद्भवतात. कारण प्रत्येकच पती पत्नीची एकमेकांकडून काहीतरी अपेक्षा असते.
आणि त्याच्यामध्ये वैवाहिक नात्यामध्ये तर आज सुद्धा माझा अनुभव हेच सांगतो की आपल्या जोडीदारांनी आपल्याशी प्रामाणिक असावं ही अपेक्षा पती आणि पत्नी दोघांची असते. आणि दुर्दैवाने त्यांच्या नात्यामध्ये जर तिसरा कोण त्याला लाभला, जो सिरियल आणि याचा तर खूपच आवडता विषय आहे सिनेमाचा, मीडियाचा, परंतु प्रत्यक्ष जीवनात सुद्धा या गोष्टींना संधी खूप असतात. कारण पती पत्नी म्हणून तुम्ही एका घरात राहत असलात तर त्या ठिकाणी काय होतं की घरात तुम्ही जितका वेळ आहात त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे 8 ते 10 तास किमान तुम्ही ऑफिसमध्ये असता. आणि त्यावेळेला तुमच्या बरोबरचे जे तुमचे सहकारी असतात त्यांच्याबरोबर शेअरिंग होतं आणि त्या शेअरिंगमध्ये कुठेतरी इमोशनल बॉन्डिंग जर झालं तर त्याच्यामधनं अशा प्रकारच्या नात्यामध्ये अडकायची शक्यता असते. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या वैवाहिक जोडीदाराकडनं कुठलाही अपेक्षाभंग होत असेल, त्या नात्यात कुठलाही ऑलरेडी तणाव असेल तर बाहेरच्या जगातलं कोणीतरी आपल्याला जास्ती जवळचं वाटलं हे होऊ शकतं. आणि मग ते अट्रॅक्शन निर्माण होतं. शारीरिक अट्रॅक्शन, लैंगिक अट्रॅक्शन हा तर या प्रत्येक गोष्टीतला एक पाया म्हणता येईल आपल्याला. म्हणजे तसं आपण जर पाहिलं तर माणसाची उत्पत्तीच प्राण्यांपासून मुळामध्ये झालेली आहे. आणि पशूंमध्ये कुठे फार कमी प्रजाती आहेत की ज्यांच्यामध्ये मोनोगॅमी आहे. त्यामुळे माणसाच्या बाबतीमध्ये आपण ही अपेक्षा नैसर्गिकरित्या करावी असं काही म्हणता येत नाही. पण आपले संस्कार असतात किंवा आपल्या मनाची जडणघडण आहे. या कारणाने आपण प्रामाणिकपणा किंवा आपल्याकडे रामाला आपण आदर्श मानतो, एक पत्नीव्रत. आणि पुढे तर आपल्याकडे हिंदू मॅरेज ऍक्ट आपल्याला एकच पती पत्नी एकमेकांच्या बरोबर असणं अशीच परमिशन देतो. अर्थातच कायद्यात त्याही बदल होता येतात आता, जशाही समाजाची गरज आहे त्याप्रमाणे त्यातही बदल होतील. आता नंतर समजा आता हे विवाह बाह्य संबंध म्हणजे आहेत आणि ते कळले तर साहजिकच त्याचं हे होतं घटस्फोटामध्ये. तर त्याची पण बरीच कारणं आहेत, म्हणजे हे एक कारण आहे आणि अजूनही बरीच कारणं आहेत, तर ती तुम्ही सांगू शकता. आता घटस्फोटाची जर आपण कारणं पाहिली तर त्याच्यामध्ये मी म्हणेन की विवाहबाह्य संबंधापेक्षा जास्ती हल्लीच्या काळात जे मॉडर्न कपल्स आहेत त्यांच्यामधलं जास्ती लागू होणारं कारण म्हणजे आमचं पटत नाही, म्हणजे वैचारिक मतभेद. तुझं हे मला आवडत नाही, माझं हे तुला आवडत नाही आणि मला स्पेस पाहिजे. म्हणजे मला त्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची नाही. म्हणजे मनाविरुद्ध ज्या वेळेला हल्लीचे आधुनिक तरुण तरुणी जे आहेत त्यांच्यामध्ये मी असं बघते की कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध करणं याला तयारीच नसते. बरोबर. आणि तिथे मग जर ते करावं लागलं तर त्या ठिकाणी तो मी मोठा कॉम्प्रोमाइज करतेय किंवा करतोय अशी भावना येते. आणि कॉम्प्रोमाइज म्हटलं की म्हणजे मी माझ्या स्वतःवर अन्याय करते, हे त्याचा पुढची स्टेप असते. आणि त्यामुळे मी अन्यायग्रस्त जीवन का जगू. पूर्वीच्या काळी कसं होतं की बायका जेव्हा पैसे मिळवायला बाहेर जात नव्हत्या तेव्हा एक डिपेंडन्स असायचा आणि मनाविरुद्ध असलं तरी ते सहन करणं अशी शिकवण सुद्धा पूर्वी आपण बघतो की आई मुलीला हेच सांगून सासरी पाठवायची. पण आता मुली बायका स्वतः मिळवते आहेत, त्यांचं स्वतःची वैचारिक क्षमता खूप जास्ती आहे आणि त्यामुळे त्यांना जे पटत नाही किंवा आवडत नाही या गोष्टीची त्यांच्यावर सक्ती होतीये किंवा त्या गोष्टीचा त्यांच्यावर दबाव येतोय असं वाटलं तर पैशासाठी किंवा स्वतःला आपल्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना नवऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही. आणि ती गरज नसल्यामुळे पहिलं कारण हे तिथे निर्माण होतं की मला गरज नाहीये तर मी का हा कॉम्प्रोमाइज करू. आणि म्हणून न पटणं हा कॉमनेस्ट हे आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मग इतर फॅक्टर्स असतात, जसं की पैशाबद्दलच्या अपेक्षा, जास्ती भौतिक सुखाच्या मागे आपण ज्याला म्हणतो की ऍस्पिरेशन्स, मला हे करिअर पाहिजे, ते करिअर पाहिजे, मला इथून पुढे जायचं आहे. मग अशा वेळेला संसाराची जबाबदारी सांभाळणार कोण, विशेषतः मुलं वगैरे असतील तर त्यांचं कोण बघणार, हे दुसरं एक कारण असतं. यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे जे बहुतांशी घटस्फोटांमध्ये मी बघते किंवा बहुतांशी मॅरिटल डिस्प्युट्समध्ये बघते ते म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम्स. बरं. तर कारण असं आहे की सेक्स किंवा लैंगिकता हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातला एक महत्वाचा कॉम्पोनंट असतो. आणि अशा वेळेला कोणाचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. लैंगिकता ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट असते आणि त्याच्यामुळे याला जसं पाहिजे किंवा तिला जसं पाहिजे त्या पद्धतीने संबंध घडत नसतील तर तिथे कुठेतरी एक डिससॅटिस्फॅक्शन असतं आणि त्याचा दृश्य परिणाम मग बाकी प्रत्येकच गोष्टीमध्ये न पटणं, न आवडणं
असा होत जातो. आणि त्यामुळे लैंगिकतेबद्दलचं किंवा सेक्शुअल रिलेशन बद्दलचं मार्गदर्शन हा मॅरेजच्या काउन्सिलिंग मधला खूप महत्वाचा भाग येतो. कारण त्या गोष्टीत सुद्धा फरक जर पडला तर कदाचित त्यांचं बॉन्डिंग वाढायला आपल्याला मदत होते. या बाबतीमध्ये मुळात काय आहे की स्त्रिया आणि पुरुष यांच्या लैंगिकतेमध्ये मुळातच खूप निसर्गता फरक असतो आणि त्यामुळे दोघांच्या अपेक्षा, दोघांची एक्सप्रेशन याच्यामध्ये पण फरक असतो. दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये यावर खूप उघड बोललं जात नाही. आणि माहिती मिळवतात ती कुठून मिळते तर मे बी काही पोर्न व्हिडिओज असतील किंवा अशा प्रकारचं जे लिटरेचर आहे जे सायंटिफिक असेल असं नसतं. काही वेळेला विकृत पद्धतीने सुद्धा त्याच्यात गोष्टी दाखवल्या जातात आणि अशा अपेक्षा जर जोडीदाराकडनं केल्या गेल्या तर त्याचा परिणाम हा नक्कीच त्यांच्या नात्यावरती होतो. आणि त्यामुळे लैंगिक समस्या हे पण एक महत्वाचं कारण असतं. लैंगिकता ही मुळामध्ये नुसत्या शारीरिक क्रियेशी निगडीत गोष्ट नसते. सॅटिस्फॅक्शन शेवटी मेंदूमध्ये असतं आणि त्यामुळे सॅटिस्फॅक्शन तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे ना तिथे रूप, रंग ना तुमचं क्रिया या सगळ्या गोष्टींना एक लिमिटेड महत्व असतं. मेन अंडरस्टँडिंग आहे त्या बाबतीतलं दोघांचं. तर ते अंडरस्टँडिंग व्यवस्थित असेल तर लैंगिकतेच्या समस्या सुद्धा मोठ्या समस्या राहत नाही. आणि म्हणून तिथे आपल्यामध्ये काही अडचण आहे असं वाटलं तर तज्ज्ञ डॉक्टरांशी नेहमी तुम्ही संपर्क साधल्यावर तुमची समस्या सोप्या उपायांनी सुटू शकते घटस्फोटापर्यंत जाण्यापेक्षा. मग या व्यतिरिक्त इतर कारण असतात. अजून एक महत्वाचं कारण म्हणजे इंटरफिअरन्स, जो की आता आपण सुरुवातीला बोललो की हल्ली विभक्त कुटुंब आहेत, कोणालाच अडगळ नको असते म्हणून सासू सासरे किंवा इतर नातेवाईक यांचं जे स्थान आहे ते काही लिमिटेड असतं. आणि अगदी तुम्ही एकत्र जरी राहत असलात तरी सुद्धा प्रत्येकाला नात्यामध्ये एक स्पेस हवी असते. म्हणजे काही गोष्टी या मला माझ्या इच्छेप्रमाणे करता यायची मुभा किंवा स्वातंत्र्य हे पाहिजे, हे प्रत्येकासाठी ते महत्वाचं असतं. आणि ज्या वेळेला या गोष्टीवर कुठलीही बंधनं घातली जातात तेव्हा पुन्हा एकदा आपला जो सॅटिस्फॅक्शनचा कोशंट आहे ते कुठेतरी अफेक्ट होतं. आणि मग शक्य असेल काही दिवस आपण मन मारून भांडत अशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, पण मग कुठेतरी तो एक ब्रेक इव्हनचा पॉइंट होतो. इनफॅक्ट मी रोहिणी तुम्हाला गंमत सांगेन की पती पत्नीचे सायंटिफिकली आपण या नात्याचा विचार केला तर एक 4-5 प्रकारचा हा स्पेक्ट्रम आहे. त्याच्यामध्ये पहिला जो स्पेक्ट्रम आहे ते म्हणजे कायम ज्या जोडप्यांमध्ये कुरबुरी होत जातात, कॉन्फ्लिक्ट इंड्युस्ड रिलेशनशिप. म्हणजे काय आहे की अरेला कारे, तू असं बोललास तर मी असं बोलेन किंवा तुझं असं तर माझं असं. म्हणजे एक शत्रू असल्यासारखेच ते एकमेकांची वागत असतात. हे सिरियल मध्ये वगैरे बघायला एंटरटेनमेंट व्हॅल्यू त्याला खूप आहे, पण प्रत्यक्ष अनुभवायला हे खूप त्रासदायक असतं. पण तरी सुद्धा अशी नाती सुद्धा अनेकदा टिकतात बरं का. म्हणजे हे प्रत्येक नातं काही घटस्फोटापर्यंत जात नाही, कारण ती एक सवय पडून जाते की आता ना मला भांडायचंच हे कुठेतरी कंडिशनिंग आपलं झालेलं असतं. त्यानंतर पुढची एक प्रकार असा येतो की पॅसिव्ह कंजेनियल. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मुळामध्ये पती पत्नी अगदी छान प्रकारे त्यांचं आयुष्य सुरू झालं असतं, पण पुढे पुढे या प्रकारचे जेव्हा विसंवाद घडत जातात तेव्हा कुठेतरी एक अपथी यायला सुरुवात होते. मग मुलं आहेत, घरच्यांचं प्रेशर आहे, समाजाचं प्रेशर आहे, म्हणून एकत्र राहतात, पण तिथे कुठेही प्रेम किंवा आपुलकी किंवा पोटातनं असं एकमेकांबद्दल वाटणं हा कॉम्पोनंट इथे राहत नाही. अशीच काहीशी रिलेशनशिप ही डिव्हायटलाइज रिलेशनशिप पण असते. डिव्हायटलाइज म्हणजे मुळातच त्या लग्नात त्या दोघांपैकी एकाला इंटरेस्टच नव्हता, पण कुठल्या तरी कारणांनी ते एकत्र आले आणि त्यामुळे पहिल्या दिवशीपासून जोपर्यंत रिलेशन मध्ये आहेत तोपर्यंत एक अनास्था असते. मग ही अशी नाती ढकलत पुढे जातात. मग तिसरा पुढचा जो प्रकार येतो त्याच्यामध्ये एकमेकांना समजून घेणं, जे बेस्ट प्रकारची रिलेशनशिप मी म्हणेन की तिथे त्यांचं प्रेमही खूप असतं, त्यांचे मतभेदही खूप असतात, पण त्यांच्यामध्ये ओपन कम्युनिकेशन असतं. त्या मतभेदांना आपण म्हणतो ना की ब्लेसिंग इन डिस्गाईज किंवा तसं तिथे होतं की ठीक आहे तुला हे पटत नाही ना, तेवढ्यापुरतं आम्ही भांडलो. पण मी तर सगळ्यांना असं सांगते की पती पत्नींचं कुठलंही भांडण हे ऑल फाईट शुड एंड इन द बेड. ओके. आणि त्याच्यामुळे दिवस संपला की ते रात गई बात गई. तर त्यामुळे पुढच्या दिवशी ते मागचं काही आठवायचं नाही, त्याला तिथल्या तिथे आपल्याला सोडून देता यायला पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे
दोघेही अगदी एकमेकांमध्ये इतके मिसळून गेलेले असतात. तू जो बोले हा तो हा, तू जो बोले ना तो ना. हा, याच्यामध्ये कसं आहे की एक जण डॉमिनेटिंग आहे, एक जण खूप सबमिसिव्ह आहे, पण ते सबमिसिव्ह असल्याचं दुःख नाहीये, त्याच्यामध्ये आनंद आहे. तर अशी काही जोडपी असतात जी हल्लीच्या काळात खूप रेअर आहे, पण अशा प्रकारची पण जोडपी असतात. तेव्हा असे 4-5 प्रकार असतात जोडप्यांमध्ये, आणि आपला प्रकार काय आहे हे आपण बघायचं. रादर काउन्सिलर म्हणून माझ्याकडे आल्यानंतर मी हेच नेमकं बघते, आणि त्याच्यामध्ये जे त्यांना इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे किंवा बदल करायला पाहिजे. इम्प्रूव्हमेंट हा शब्द पण मी वापरणार नाही. त्यांनी काय बदल केले तर ऍक्सेप्टन्स आपलं वाढेल हे त्यांना त्रयस्थ भूमिकेतनं सांगणं म्हणजेच काउन्सिलिंग असतं. अच्छा, म्हणजे मगाशी तुम्ही एक म्हणलात की ऍडजस्टमेंट, मी का ऍडजस्टमेंट करायची किंवा कॉम्प्रोमाइज का करायची, तर ते तुम्ही मगाशी जे सांगितलं तेच इथे पण घटस्फोटाच्या कारणांसाठी ते पण महत्वाचंच आहे. म्हणजे थोडे वर्ष झाली की नवरा बायको ऍक्सेप्ट करतात एकमेकाला, तसं ते तुमचं ऍक्सेप्टन्स आता आहे. एक सारासार विचार करणारं स्त्री आणि पुरुष असे जर ते जोडपं असेल तर एवढं त्यांना निश्चितपणे सांगितल्यानंतर तरी समजतं की ठीक आहे, थोडं तुझं थोडं माझं, आणि तोच मूलमंत्र आहे समाधानी वैवाहिक आयुष्याचा. म्हणजे तुम्ही जे म्हणतात की एकमेकांच्या मताचा पण आदर करायचा त्याच्यामध्ये, की तू काय म्हणतोयस. बरोबर. पण आधी तुम्ही जी आता घटस्फोटाची जी कारणं सांगितली 5-6, तर मग त्याच्यावरचा उपाय म्हणजे त्यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे घटस्फोटाच्या आधी, बरोबर, की हे कारण आहे आणि आमचं भांडण याच्यामुळे होत आहे किंवा आता आम्ही सेपरेटच होणार आहे. बरोबर. तर मग तेव्हा तुमचे असं काही एखादं उदाहरण सांगू शकता का? भरपूर उदाहरण आहेत, रोज माझं कामच ते. हो ना. तर त्याच्यामध्ये नाही, म्हणजे असं मला म्हणायचं होतं की हा ठीक आहे, तुम्ही समुपदेशन केलं आणि मग ते हॅपीली याच्यामध्ये मी उदाहरण सांगेन की एक जोडपं आहे, त्याच्यामध्ये ती जी मुलगी आहे ती खूप सुंदर आहे दिसायला. एक ॲव्हरेज शिक्षण, ग्रॅज्युएशन आणि नोकरी करते आहे. माहेरची परिस्थिती थोडीशी तिची बेताची होती आणि तिच्यावर तिच्या भावंडांची आणि तिच्या आईची जबाबदारी होती, आणि म्हणून तिला काही कॉम्प्रोमाइजेस लग्न होताना करावे लागले. तर त्या कॉम्प्रोमाइज मध्ये मेन काय होतं की तिने अशा व्यक्तीशी मुलाशी लग्न केलं की जो आर्थिकदृष्ट्या खूपच सक्षम होता, खूप शिकलेला आणि भरपूर लठ्ठ पगाराची म्हणतो तशी नोकरी, आणि ओपन माइंडेड होती सासरची फॅमिली. फक्त दिसायला मात्र तिच्या मनाने तो खूप डावा होता. आता लुक्स हा जो क्रायटेरिया आहे हे इंडिव्हिज्युअल ओपिनियन असतं. तर लग्नाच्या वेळेला तिने हे स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या घरी मला माझा पगार तिकडे द्यावा लागेल वगैरे, ज्याची या सासरी काही तिच्या गरजच नव्हती. त्यामुळे त्यांनी आनंदीने तयार झाले त्या गोष्टीला. नवऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर त्याची ही अट होती की मला सुंदर बायको पाहिजे. हे मी काही वर्षांपूर्वीचं एक उदाहरण सांगते तुम्हाला, पण आता त्याचे रिझल्ट पण आहेत म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण मुद्दामून सांगते. तर एक 15-16 वर्ष झाली आहेत लग्नाला, आणि त्यांना सुरुवातीला जसं मी जे म्हटलं की बेसिकच तिला इंटरेस्ट नाही लग्नामध्ये, पण एक सोशल स्टेटसच्या दृष्टीने लग्न केलं गेलं होतं, आणि नोकरी चालू, ह्याचं सगळं चालू, आणि मग काय लैंगिक संबंध कधीतरी आहे कधीतरी नाही, या पद्धतीने त्यांचं वैवाहिक आयुष्य होतं. तोपर्यंत कोणाला काही बाहेर कळायचा मार्ग नव्हता. आणि नंतर मग तिला एक मुलगा झाला, आणि तो मुलगा झाल्यानंतर मात्र जसं थोडं स्थैर्य आलं त्यांच्या लग्नाला, 7-8 वर्ष झाली आणि आता फारशी काही गरज नाहीये, तर त्यावेळेला त्या नवऱ्याचं चांगलं न दिसणं हे तिला टोचायला लागलं, आणि मग त्याच्यावरनं ती इतकी निराश व्हायला लागली, त्याच्यावरनं त्या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायला लागली, आणि मग उठसूट एकमेकांचा अपमान करणं. तर त्याच्यामध्ये म्हणजे नवऱ्याला कळतच नव्हतं, म्हणजे कोणी आले सासरचे नवऱ्याचे मित्र जेवायला बोलवले, ही घरातनं बाहेर निघून जाणार, म्हणजे अशा प्रकारे तिची रिॲक्शन यायला सुरुवात झाली. आणि नंतर मग इथपर्यंत हे झालं, कारण तिची नोकरी होतीच. तर ती म्हणाली की मी आता निघून जाणार आहे, मला नाही राहायचं तुमच्या बरोबर. अरेंज मॅरेज होतं, नवऱ्याला हो जाऊ म्हणायची त्यावेळेला ती गोष्ट आहे. आणि मग तो नवरा खूप अपसेट झाला, आणि त्यांच्या एका नातेवाईकाचा
काहीतरी अशी समस्या होती, त्यावेळेला त्यांनी मला कन्सल्ट केलं होतं. बरोबर. म्हणून मग ते माझ्याकडे आले. मग मी हळूहळू ज्या वेळेला अनेक प्रकारच्या थेरपीज पण आम्ही वापरतो, कारण पहिल्या ह्याच्यामध्ये कोणीच उघड अशी कारणं वगैरे कधीच सांगत नाही, आणि त्याच्यासाठी खूप डिसेक्शन पण मानसिक स्तरावर इमोशनल डिसेक्शन हे करावं लागतं. तर एक 3-4 सेटिंगमध्ये मग ती ओपन अप झाली, आणि हे लग्नच मला मुळात मान्य नव्हतं हे एक वाक्य तिच्या तोंडातनं निघालं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हिस्ट्री घेतली गेली त्यावेळेला मग पुढे मग तिने सगळं सांगितलं, आणि इवन दे हॅड सम प्रॉब्लेम्स रिलेटेड टू बेड, म्हणजे लैंगिकतेच्या पण समस्या त्यांच्यामध्ये होत्याच होत्या. पण त्या ठिकाणी तिचा नवरा, आता तर अशी पण कन्सेप्ट आहे, मुली कितीतरी माझ्याकडे येतात, मरायटल रेप ही खूप कॉमन कन्सेप्ट आहे आणि मुली अजिबात ते सहन करत नाही. तर तितकी टोकाचं काही घडत होतं असं नाहीये, पण जे काय घडत होतं ते तिच्या मनाविरुद्ध होतं आणि त्याचे हे सगळे परिणाम होते. मग तिच्याशी ज्या वेळेला काउन्सिलिंग केलं त्याच्यामध्ये तिला हे सगळं समजावून सांगितलं की बाह्य रूप म्हणजे कुठलीच गोष्ट 100% आपल्याला मिळत नाही, काही प्लस असतं काही मायनस असतं. आणि मग आम्ही काही एक्सरसाइजेस दिले तिला, आणि मग त्याच्यामध्ये त्या एक्सरसाइजच्या माध्यमातून तिला ही गोष्ट स्वतःला जाणवली की मला जितकं निगेटिव्ह मला वाटायला येते त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्ती पॉझिटिव्ह गोष्टी माहिती. एक मुलगा आहे जो आता 5-6 वर्षाचा झालेला आहे, आणि मग ते त्यांना दोघांनाही पटलं. सेक्शुअलिटी विषयी नवऱ्याला थोडंसं आम्हाला हे करायला लागलं की काही गोष्टी तिच्या कलानी पण तुम्हाला घ्यायला पाहिजेत, सगळ्या गोष्टी जबरदस्तीने होऊ नाही शकत आहे जरी लग्न झालं असेल. आणि अशा प्रकारे सुमारे 6 महिने असं काउन्सिलिंग सेशन्स त्यांची चालू होती, आणि नंतर मात्र म्हणजे टचवूड या क्षणापर्यंत सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांचं. बरोबर आहे. घटस्फोटाची ही कारणं सगळी जाणून घेतली, पण अजूनही काही कारणं आहेत असं मला वाटतंय, म्हणजे सोशल मीडिया म्हणा किंवा. अगदी नक्की. हल्लीच्या काळामध्ये एक आपण म्हणतो ना स्पेस, तर आज बऱ्याच नात्यांमध्ये विशेषतः उच्चभ्रू समाजातल्या सुशिक्षित उच्च शिक्षित मुलींमध्ये स्पेस नावाच्या एक गोष्टीचा खूप मी म्हणेन बाऊ केला जातो. बरोबर. कारण काय हे स्पेस तर अर्थातच स्पेस ही प्रत्येकालाच लागते. स्पेस म्हणजे आपलं आपलं स्वातंत्र्य आहे, त्या काळामध्ये मी आणि मला जे वाटतं ते एवढा त्याचा अर्थ होतो. पण हल्ली कसं होतं की बराचसा वेळ दिवसाचा हा मुलींच्या किंवा पत्नीच्या करिअरमध्ये आणि प्रोफेशनल ऍक्टिव्हिटीमध्ये जात असतो, आणि यानंतर जेव्हा तुम्ही घरी येतात तेव्हा घरी तुमचे हार्डली 2-3 तास असतात की ज्या वेळेला पती पत्नी यांच्यामध्ये एक कम्युनिकेशन सुसंवाद होणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. आणि त्यावेळेला तुम्ही जर सोशल मीडियामध्ये अडकलात, काही वेळेला हा आपल्या प्रोफेशनचा भाग असतो म्हणून काही गोष्टी आपल्याला तिथे सोशल मीडियाला रिस्पॉन्ड करावं लागेल, पण म्हणून तुम्ही चॅटिंगसाठी, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी, कुठल्याही कारणासाठी जेव्हा तुम्ही प्रोफेशनल वेळाव्यतिरिक्त वैयक्तिक किंवा कुटुंबाचा जो वेळ आहे त्यावेळेला जर सोशल मीडियाच्या वरती जास्ती पडून राहिलात, पडीक राहिलात, तर निश्चितच त्यामुळे तुमच्यामध्ये कम्युनिकेशन घडू शकत नाही. कुठल्याही नातं टिकवण्यासाठी कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा धागा असतो. कम्युनिकेशनमध्ये काय येतं की तुझा दिवस आज कसा गेला, माझा दिवस आज कसा गेला, काही चॅलेंजेस आपल्याला आली आहेत का, कशाबद्दल आपण अपसेट आहोत का, कशासाठी आपण हॅपी आहोत का, तर हे सगळं शेअर होणं महत्वाचं असतं, तरच तुमच्या जोडीदाराला ते कळणार आहे. तिथे आपल्याला कधी कधी मानसिक आधाराची पण गरज असते, तर आपण जर ओपन अप झालो तरच तो मानसिक आधार आपला जोडीदार पण आपल्याला देऊ शकणार आहे. कारण आपल्यासाठी सगळ्यात जवळची व्यक्ती आता ती असते. तीच गोष्ट मुलांच्याही बाबतीमध्ये होते. मी बघते किती काय आपले कामं करताना मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतात, आणि त्या मोबाईलवरती गेम्स किंवा व्हिडिओ गेम्स खेळण्यामध्ये जे मूल सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 1-2 वर्षामध्ये त्याला ही सवय लागली, तर पुढे दारू किंवा इतर व्यसन सोडण्या इतकंच ते अवघड काम होऊन बसतं. मुलं अजिबात मग तो मोबाईल सोडायला नाही म्हणतात, आणि त्यांच्या बिहेवियरल समस्या, त्यांच्या वाढीच्या विकासाच्या समस्या या इतक्या जास्ती प्रमाणामध्ये मुलांबद्दलही आमच्याकडे येतात. तर त्यामुळे सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे, हे कोणीच विसरू नये. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर हा आपल्या प्रोफेशनल कारणासाठी नक्कीच महत्वाचा आहे. आपलं ज्ञान काही प्रमाणामध्ये आपल्या जाणीवा बदलण्यासाठी याच्यापुरतं नक्की असावं, पण
त्याला एक मर्यादा घालणं हे आपल्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून कितीतरी बायका मी आज बघते किंवा कितीतरी कपल्समध्ये असं होतं की रात्री 9 नंतर आम्ही मोबाईल फोन घेत नाही. इमर्जन्सी असेल तर कोणी नातेवाईक संपर्क करतील, पण अदरवाईज एक ठरलेली वेळ आहे की त्याच्या पुढे तुम्ही सोशल मीडिया बंद करायला पाहिजे. त्याच्यातनं डिप्रेशन म्हणजे सोशल मीडियाचे इंडिव्हिज्युअल पण खूप दुष्परिणाम असतात. हे नुसते नात्यांवरच असतात असं नाही, तर वैयक्तिक सुद्धा मानसिक ताणतणाव वाढवणारी अशी ही गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही बघता की आज स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आम्हाला वेगळी सेमिनार्स घ्यावी लागतात, कोर्सेस घ्यावे लागतात. तर हे सगळ्याच मागे एक सोशल मीडिया हे महत्वाचं. मोबाईलचा वापर पण मला वाटतं असं मोबाईलचा वापर तसाच आहे, कारण मोबाईल आल्यामुळे कसं झालंय कुणाशी तुम्ही सिक्रेटली बोलू शकता, सगळी सिक्रेट्स तुम्ही तुमच्याकडे राहतात. आणि निदान हा संशय कदाचित तुमचं सिक्रेट नसेल सुद्धा, पण तुमच्या जोडीदाराला असं वाटू शकतं सतत तुम्ही जर की तुम्ही मोबाईलमध्ये आहे, तुम्ही बाहेर जाऊन फोन घेताय, तर तिथे अर्थातच कोणालाही संशय येणं हे स्वाभाविक आहे. कारण मी वाचलं होतं की सोशल मीडिया आणि मोबाईल हे काही घटस्फोट म्हणजे बरेचसे घटस्फोट त्याच्यामुळे हल्लीच्या झालेले आहेत. लग्नानंतर जे लगेच होतात ते घटस्फोट हे बऱ्याचदा या कारणांमुळे जास्ती प्रमाणात होतात. आता ह्या सगळ्या आपण बघितल्या वैवाहिक समस्या, लैंगिक समस्या, घटस्फोटाची कारणं. पण अजून एक मला असं वाटते की समलैंगिक संबंध ह्याबद्दल पण गव्हर्नमेंटकडनं आपल्याला थोडा मिळालेला आहे ग्रीन सिग्नल, पण तरी सुद्धा त्या समस्या खूप आहेत. बरोबर. मी म्हणेन की आधुनिकीकरण किंवा मॉडर्नायझेशन त्याचा हा एक भाग आहे. आणि समलैंगिक संबंध ही समस्या आपल्याला वाटते किंवा आपल्याला माहिती असतं त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्ती इतक्या प्रमाणामध्ये आहे. आणि घटस्फोटाच्या कारणांमधलं हे पण एक महत्वाचं कारण आहे. काय हे लैंगिकता, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की लैंगिकता हा वैयक्तिक समाधानाचा, आनंदाचा असा भाग असतो, पण लैंगिक क्रिया जी आहे ती दोघांमध्ये घडत असते. आणि या बाबतीमध्ये आपण जे अनुभवलेलं आहे, आपल्याला जे माहिती आहे, ऐकलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्या कल्पना असतात. आणि आता समलैंगिकतेबद्दल आपल्याला बोलायचं झालं, होमोसेक्शुअलिटी म्हणजे स्त्रीला स्त्रीबद्दल किंवा पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण वाटणं, तर ही मूळ प्रवृत्ती असते. तो आजार नाहीये, एवढा कायद्याने आता आपल्याकडे बदल केलाय. आणि ते ॲबनॉर्मल नाहीये, आणि हे त्या व्यक्तीचं ओरिएंटेशन आहे. ही मेडिकली प्रूव्हन फॅक्ट आहे. पाश्चात्य समाजामध्ये पूर्वीपासून हे प्रकार खूप जास्ती प्रमाणामध्ये दिसायचे. आपल्याकडे असतील पण घडत असतील, पण ते चोरून घडत असल्यामुळे आणि त्याला राजमान्यता तर अर्थातच नव्हती आणि त्याच्यामुळे त्याची माहिती नसायची. पण आता जेव्हा सामाजिक आणि कायदेशीर बदल झालेत तेव्हा या केसेस पण उघडपणे लोक म्हणजे कम्युनिटीज आहेत त्यांच्याबद्दलच्या. पण आता इथे काय होतं की लग्न झालं, एखाद्या पती पत्नी आहेत दोघं, त्यातला एक पार्टनर हा समजा पतीचे समलैंगिक संबंध आहेत, तर अशा वेळेला पत्नीची मात्र लैंगिक संबंधाची जी कल्पना आहे ती भिन्नलिंगी व्यक्तीशी आहे. आणि त्यामुळे तिला हे ऍक्सेप्ट करणं की आपला नवरा एखाद्या दुसऱ्या पुरुषाबरोबर त्यांचे संबंध आहेत, तर हे पूर्णतः तिच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आणि त्यामुळे या कारणासाठी घटस्फोट होणं ही खूप एक महत्वाची मी म्हणेन गोष्ट असते, कारण या गोष्टीची वाच्यता अजूनही बाहेर केली जात नाही. मग अशा वेळेला म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती, एकमेकांच्या परस्पर संमतीने अशा प्रकारे घटस्फोट घेतले जातात. इथे मुख्य म्हणजे असं होतं की त्या पत्नी जी आहे तिला आधीपासून जर माहिती नसेल तर तिच्यासाठी असं होतं की एक फसवल्याची भावना येते आणि मग ती फसवणूक असते. त्यामुळे मग याला धडा शिकवायचा या कारणासाठी गोष्टी खूप पुढच्या थराला जाऊन घटस्फोटापर्यंत जातात. फसवणं हे बरोबर नाही ना, म्हणजे समाजात आपल्याकडे काय दोष आहे तसं म्हणलं तर नाही, त्या व्यक्तीचा दोष नसतो. पण या बाबतीमध्ये म्हणूनच रोहिणी मला असं वाटतं की हल्लीच्या काळामध्ये जे बदललेले ट्रेंड्स आहेत ना त्याच्यामध्ये आता आपण बघतो की खूप लग्न ही एसेक्शुअल कॅटेगरीत आहेत.
म्हणजे पती पत्नी एकत्र आहेत पण त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध कुठलेच नसतात आणि फक्त जगाच्या दृष्टीने म्हणून ते एकत्र आहेत. आणि तसाच दुसरा ट्रेंड जो काहीसा धोकादायक पण आहे, तर आत्ताची जर तरुण पिढी तुम्ही पाहिलीत तर त्यांना लग्नच करायचं नसतं. आणि म्हणून जे पालक आपला हा कार्यक्रम बघत असतील त्यांच्यात सुद्धा बरेच पालक असतील की ज्यांची मुलं लग्नाचं वय त्यांचं आता उलटायला लागलंय, पण त्यांना लग्न करायचं नाही. का करायचं नाहीये तर नोकरी चांगली करायची, करिअर चांगलं करायचंय, पैसे मिळवायचे, हे मिळवायचे, ते मिळवायचे. ओके, तर याच्या मागे लागून लग्नाला टाळणं, तर लग्न म्हटलं की एक जबाबदारी, लग्न म्हटलं की मुलं आली, अशा प्रकारे त्यांचा एक दृष्टिकोन आपल्याला दिसतो. आणि आत्ताच्या काळामध्ये तरुण जोडप्यांमधलं घटस्फोटाचं प्रमाण वाढण्यामागे कुठेतरी हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे की त्यांना आपण लग्न करतो म्हणजे काय करतोय, कशासाठी करतोय, ही सुद्धा पूर्ण कल्पना नसते. आणि म्हणून प्री मॅरेज काउन्सिलिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी तर असं सजेस्ट करीन की तुमची मुलं जर तुमची इच्छा आहे की मुलांनी लग्न करावं पण मुलं लग्नाला तयार नाहीयेत किंवा लग्न होण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला सुद्धा अगदी लव्ह मॅरेज असेल तरी सुद्धा एखाद्या समुपदेशाकडनं आणि पुढचं आयुष्य आपलं काय असणार आहे याबद्दल आपण कल्पना घ्यायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये आता प्री मॅरेज काउन्सिलिंगला हल्ली हा ट्रेंड वाढतोय, मुलं मुली आपण सुद्धा येत आहेत. तर प्री मॅरेजमध्ये आपण नेमकं हेच समजावून सांगतो. काही शारीरिक तपासण्या निश्चित असतात, काही धोके आहेत की दोघांमध्ये, उदाहरणार्थ थॅलेसिमिया, तर हा आजार असा आहे की ज्यामध्ये आई आणि वडील बाळाचे जर दोघेही कॅरियर असतात तर त्यांना स्वतःला रोग नसतो, आजार नसतो, पण या दोघांच्या पासून निर्माण होणारं मूल हे थॅलेसेमिया मेजर या व्याधीने जर ग्रस्त निघालं तर ते बाळ सांभाळणं, वाढवणं, काही प्रकारचे जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज असतात जिथे मतिमंदत्व मुलामध्ये येऊ शकतं. तर या आजाराचं जसं आम्ही काही दोष नाहीये त्याच्या तपासण्या करतो, त्याच्यामध्ये मॅरेज काउन्सिलिंग हा एक महत्वाचा कॉम्पोनंट राहतो. तू नेमकं लग्न का करायचंय तुला, हे मुलगा आणि मुलगी दोघांना विचारलं जातं. म्हणजे त्यांच्या जोडीदाराबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा तुमचा पार्टनर हा किती प्रमाणात पूर्ण करू शकणार आहे याची कल्पना जर दोघांना आधीच असेल तर लग्न करायच्या आधीच गोष्टी नक्की होऊ शकतात. आणि म्हणून समलैंगिक संबंध असलेली एखादी व्यक्ती आहे जी घरच्यांच्या प्रेशरमुळे लग्न करायचं म्हणते, तर अशा व्यक्तींनी लग्नाच्या बंधनामध्ये अडकण्यापेक्षा ओपनली जर आधी सांगितलेलं असेल आपल्या होणाऱ्या जोडीदाराला तर कदाचित तिच्या स्वभावाप्रमाणे ती लग्न करणार नाही किंवा केलं तर त्या गोष्टीला तिचा ऍक्सेप्टन्स असू शकतो. आणि म्हणून विवाहपूर्व समुपदेशन किंवा प्री मॅरेज काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे ती व्यक्ती एखाद्या वेळेला समुपदेशन करणाऱ्यांच्याकडे सांगून देईल, घरी सांगणार नाही, घरी इकडे हो, हे खूप कॉमनली होतं कारण तिथे त्यांना हे वावच नसतो सांगायला आणि तिथे पूर्ण कॉन्फिडेन्शियालिटी असते. म्हणजे मुलगा आणि मुलगी यांनी काय माहिती सांगितली हे सुद्धा आम्ही इतरांना सांगत नाही, पण त्यातले जे महत्वाचे घटक आहेत की दोघांना कळायला पाहिजे तर तिथे त्यांना परमिशन घेऊन आणि समोरासमोर सांगितलं जातं. म्हणजे मग त्याच्यामध्ये गैरसमज नको. आणि त्यांनी कुठली गोष्ट कोणाला अगदी आईवडिलांना सांगू नका असं सांगितलं असेल तर ती गोष्ट निश्चितच आम्ही आईवडिलांना पण सांगत नाही ना. बापरे, हा फारच महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की विवाहपूर्व समुपदेशन, म्हणजे विवाह झाल्यानंतरचं, विवाहपूर्वीचं समुपदेशन, लिव्हिंग रिलेशनशिप, या सगळ्या नातेसंबंधातला ताणतणाव, या सगळ्या गोष्टी आज मॅडमनी इतक्या खूप प्रभावीपणे आता सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही सगळेजण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला समुपदेशनाची जर गरज लागली तर नक्की हिलिंग स्पेसला तुम्ही भेट द्या. त्याचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आजची ही माहितीपूर्ण मुलाखत, फारच म्हणजे ही माहिती आतापर्यंत कुणीच कुणाला सांगितली नसेल. आपण जाहिरातीमधून देतो, पण अशी तुम्ही जी सरळपणे किंवा एकदम सोप्या भाषेत सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे मला पण खूप छान वाटलं. हा खूप महत्वाचा विषय आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला अपरिहार्य भाग आहे आणि त्याविषयी आपण अज्ञान असतं, गैरसमज असतात, कुठेतरी ओपन अप व्हायची भीती असते. आणि म्हणून आमच्या हिलिंग स्पेसचं जी टॅगलाईन आहे ना ती डोंट सफोकेट, स्पीक अप.
ओके. तुम्हाला जी व्यक्ती जवळची वाटते तिच्याकडे तिच्याशी आपल्याला जर आपली जी घुसमट होती त्या गोष्टीचा परिणाम नुसतं नात्यावर होत नाही, आपल्या पूर्ण वैयक्तिक आयुष्यावर, तुमच्या करिअर ग्रोथ पासून तुमच्या हेल्थ पर्यंत प्रत्येक गोष्टीवर असतो. आणि अशा वेळेला ते बाहेर येणं ही महत्वाची गोष्ट असते. बाहेर येण्यासाठी जी व्यक्ती निवडाल ती आपल्या विश्वासातली निवडा. या माहितीचा कुठलाही गैरवापर किंवा तुम्हाला त्रास होईल असं ती पुढे वागणार नाही, हे आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि अदरवाईज प्रोफेशनल हेल्प तर तुम्हाला कधीही मिळू शकते. तुमच्या सेंटरला ह्यासाठीच भेट द्या, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांनी भेट द्यावी. म्हणून मी तर नेहमी सांगते, भांडा सौख्य बरे पण तरीही नांदा सौख्य बरे. बरोबर. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या नात्यामध्ये काही डिस्टर्बन्स आहे किंवा ताणतणाव आहे, तर तुम्ही नक्की या सेंटरला भेट द्या. अपॉइंटमेंट घ्या. नंबर दिलेला आहे, ॲड्रेस पण दिलेला आहे.